27 ऑक्टोबर या दिवशी जन्म झाला एका अशा तरुणाचा ज्याने स्वातंत्र्याची किंमत स्वतःच्या प्राणांनी चुकवली। नाव होतं जतींद्रनाथ दास, पण सगळे त्यांना प्रेमाने म्हणायचे जतीन दास। केवळ 24व्या वर्षी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या युवकाने दाखवून दिलं की देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे, ती म्हणजे जिद्द, संयम आणि आत्मबल। चला जाणून घेऊया वीर क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांच्याबद्दल। पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी वेदांत आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष भाग 301 पॉवर्ड बाय GoPrack.com। जतीन दास यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1904 रोजी कोलकात्यात झाला। शिक्षण घेत असताना त्यांच्यावर महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाचा प्रभाव पडला आणि त्यात ते सहभागी झाले। विदेशी कपड्यांच्या दुकानासमोर त्यांनी धरणे धरले, त्यामुळे त्यांना 6 महिन्याची शिक्षा झाली। त्याच काळात त्यांच्या क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्याल यांच्याशी संपर्क आला। त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड करण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही गुप्त संघटना स्थापन केली आणि ब्रिटिश विरोधी चळवळीमध्ये भाग घेतला। देशद्रोही कारवायांसाठी त्यांना इंग्रजांनी 1925 मध्ये अटक केली। जेलमध्ये राजकीय कैद्यांना मिळणारी वाईट वागणूक पाहून जतींदा यांनी 21 दिवसांचे उपोषण केले व जेलरला माफी मागायला लावली। 8 एप्रिल 1929 मध्ये असेंब्लीमध्ये भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकले। त्यांना तर अटक झालीच, पण बॉम्ब बनवल्याबद्दल 14 जून 1929 रोजी जतीन दास यांनाही अटक झाली। त्यांना लाहोर खटल्याअंतर्गत खटला चालवण्यासाठी लाहोर तुरुंगात टाकण्यात आले। त्या तुरुंगात इंग्रज कैद्यांना चांगली व भारतीय कैद्यांना वाईट वागणूक मिळत असे। भारतीय कैद्यांसाठी तो नरकच होता। या विरोधात जतीन दास यांनी सामूहिक उपोषण सुरू केले। इंग्रजांनी याकडे दुर्लक्ष केले, कारण त्यांना वाटले हे उपोषण काही जास्त दिवस चालणार नाही। पण 30वा दिवस उजाडला तरी ते त्यांच्या या ध्येयापासून ढळले नाही। ही बातमी मात्र देशभर पसरली। त्यांना जास्तीत जास्त लोकांकडून मिळणारा पाठिंबा पाहून इंग्रजांनी उपोषण मोडण्याचे प्रयत्न सुरू केले। चांगले भोजन देण्यात येऊ लागले तरी ते उपोषण सोडत नाही, म्हणून त्यांनी पाण्यात दूध टाकले। काही कैदी या निर्धारापासून ढळले, पण जतीन दास नाही। त्यांचे एक अवयव लकवाग्रस्त होऊ लागले तरी ते या निश्चयापासून ढळले नाही। म्हणून इंग्रजांनी 4 जणांना त्यांचे हातपाय धरण्यास सांगून त्यांच्या नाकातून नळी सोडली व त्या नळीतून दूध सोडले, पण ते दूध फुफ्फुसात गेले, त्यामुळे ते जास्त आजारी पडले। त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। पण 13 जुलै 1929 मध्ये उपोषणाच्या 63व्या दिवशी त्यांचे निधन झाले। त्यावेळी त्यांचे वय होते 25। प्रत्येक ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली। जवळजवळ 7 लाख लोक जमा झाले होते। ते सशस्त्र क्रांतीने होऊ शकले नाही, ते जतीन दास यांच्या उपोषणाने झाले। लोकांमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला। जास्तीत जास्त लोकांनी या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यास सुरुवात केली। जतीन दास यांच्या या बलिदानाने या स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली। भगतसिंग यांनी त्यांना अमर हुतात्मा म्हटले। जतीन दास हे त्याग, शौर्य आणि देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होते। त्यांच्या मते देशासाठी जगणे हे एक कर्तव्य आहे, पण देशासाठी बलिदान देणे हा एक गौरव आहे। जतीन दास यांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी कमेंटमध्ये लिहा जय हिंद। असेच प्रेरणादायी दिनविशेष जाणून घ्यायचे असतील तर कलाकार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष पॉवर्ड बाय GoPrack.com।